नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे? अहो, खाताय ना? खाल्लंच पाहिजे, कारण की आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी नवीन नवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीज, जे की तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, तेही फक्त 10 ते 15 मिनिटात. मग वाट कसली पाहताय? आपण डायरेक्ट वळूयात व्हिडिओकडे. विचार पडला असेल तुम्हाला की आज काय स्पेशल? अहो, व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण बनवतोय मेथीचं पिठलं, आणि ते देखील झणझणीत. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगतो, आणि प्लस आपल्याला लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, तर आपण पहिला वळूयात तिथे. लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे मेथी आहे, कांदा, हळद, तेल, जिरे, मीठ, बेसन, मोहरी, कोथिंबीर, लसूण, जिरे आणि मिरची. याची आपण एक पेस्ट किंवा याचा आपण ठेचा बनवलेला आहे. मंडळी, पिठलं बनवण्याच्या सर्वात पहिले आपल्याला करायचंय ते म्हणजे बेसन आपल्याला प्रॉपर भाजून घ्यायचंय. कारण की आता जर तुम्ही बेसन नीट भाजलात तर पिठलं बनवण्याच्या वेळेस जे त्याच्यात गुठळ्या बनतात तर ते बनत नाही. तर सुरुवात करूयात आपण बेसन भाजण्यापासून. सर्वात पहिले जसं मी मागे सांगितलं की आपल्याला घ्यायचंय भाजून बेसन थोडंसं. त्यासाठी लागतंय आपल्याला कढई. घेतले आपण बेसन. जास्त वेळ नाही भाजायचं, हार्डली 1 ते 2 मिनिटं, कारण की त्याच्या आतलं जे मॉइश्चर असतं ते आपल्याला काढायचं. त्यामुळं जास्त वेळ नाही, 1 ते 2 मिनिटं फक्त भाजून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपलं बेसन झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण देतोय आता फोडणी. लागणार आहे थोडंसं तेल. आपण तेल टाकून घेऊया त्याच्यात. त्यात टाकणार आहे मिरची. त्याच्यासोबत आपण वाटण करून घेतले लसूण आणि जिरे. तर टाकलेली मिरचीची जी पेस्ट होती ती थोडीशी आपण फ्राय करून घेतली. त्याच्यात आपण टाकणार आहोत कांदा. मंडळी, कांदा आपण ज्यावेळेस ह्याच्यात टाकलाय तर तो थोडासा मऊ होईपर्यंत आहे ना त्याला असं ढवळत राहा. दुसरी गोष्ट मी तुम्हाला याच्यात सांगू शकतो ते म्हणजे की जसं मी याच्यात वापरलंय ते म्हणजे मिरचीची पेस्ट. जर तुम्हाला मिरचीचा तो झणझणीतपणा नको असेल तर तुम्ही याच्यात लाल तिखट देखील वापरू शकता. हे तुमच्यावरती डिपेंड करतं टोटली की तुम्हाला कशा प्रकारे टेस्ट हवी आहे. मला तर मिरचीचा झणझणीतपणा खूप आवडतो, त्यामुळे मी याच्यात मिरची ऍड केलेली आहे. आता याच्यात आपण थोडीशी ऍड करणार आहोत ती म्हणजे हळद. आता आपण याच्यात मंडळी ऍड करणार आहोत मेन पदार्थ, तो म्हणजे मेथी. आता ही जी मेथी घेतलेली आहे, सर्वात पहिले मिठाच्या पाण्यामध्ये नीट प्रॉपर धुवून घेतली आहे आणि चिरलेली आहे. मेथी टाकल्यानंतर हे जे तुमच्या समोर मिश्रण दिसतंय हे पुन्हा आपण एकजीव करून घेऊयात. पाहू शकता की मेथी जी आहे ती बऱ्यापैकी फ्राय झालेली आहे. आता आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर थोडंसं हलवून घेऊयात. मिश्रण पूर्ण एकजीव होऊन जाईल आणि जे टेस्ट आहे ते त्याच्यामध्ये लॉक राहील. म्हणजे आता याच्यात आपण ऍड करणार आहोत पाणी. तुम्हाला जर पातळ हवं आहे तर तुम्ही जास्त पाणी टाका, आणि तुम्हाला मीडियम जर हवं आहे तर तुम्ही कमी पाणी टाका. आता आम्हाला हवं आहे मीडियम, तर त्या हिशोबात आम्ही थोडंसंच पाणी टाकणार आहोत याच्यात. आता हे जे मिश्रण आहे आपण एक 5 मिनिटं ठेवूयात उकळी येईपर्यंत. तर मी याला झाकून घेतोय आणि आपण एक 5 मिनिटांनंतर बघूयात. मंडळी, पाहू शकता बऱ्यापैकी उकळी तुम्हाला आलेली दिसत आहे. आता आपल्याला याच्यात ऍड करायचं आहे बेसन, जे की आपण भाजून घेतलं होतं स्टार्टिंगला. ह्याच्यात मी थोडं ऍड करतोय, कारण की थोडं जर ऍड केलं तर त्याच्यामध्ये जे तुम्हाला आता समोर गुठळ्या दिसत आहेत तर ते तुम्हाला फोडता येतील आणि ते जास्त राहत नाही त्याच्यात. जसं तुम्ही ऍड करताय बेसन ढवळत राहा, म्हणजे त्यात जास्त गुठळ्या जे आहेत ते बनणार नाहीत. तर मिक्स केलं आणि थोडेसे गुठळे ठेवलेले आहेत, कारण की ते छान पण लागतं आणि माझ्या मम्मीला ते खूप आवडतं, त्यामुळे मी तसं थोडंसं ठेवतोय. आता ते तुमच्यावरती, तुम्हाला पूर्ण फोडायचं असेल तुम्ही फोडून घेऊ शकता. जसं तुम्हाला आता हे दिसतंय, मी थोडंसं फक्त त्याच्यावर वरतून तेल टाकणार आहे.
दॅट्स इट. आणि पुन्हा नीट मिक्स करणार आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे काय ते म्हणजे हार्डली एक 10 ते 15 मिनिटासाठी हे वाफवायला ठेवायचे. वाफवून झाल्यानंतर तुमचं पिठलं रेडी आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून त्याच्यावरती गार्निशिंग करून घेणार आहे, कारण की त्याच्याने एक वेगळा फ्लेवर त्याच्यात येतो. मंडळी, मी बनवलं आहे झणझणीत मेथीचं पिठलं, ते देखील 10 ते 15 मिनिटाच्या अंतरात घरच्या घरी. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिली असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की ह्यातलं तुम्हाला काय काय आवडलं, आणि तुमच्याकडनं देखील मला टिप्स भेटले तर मला खूप आनंद होईल. कमेंट्स मध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन आहात, सबस्क्राईब बटन दाबा, साईडला बेल आयकन येईल, बेल आयकन दाबा, कारण की आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल सर्वात पहिले तुम्हाला. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात, लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चटकदार सफर.